कालपर्यंत ती फुलासारखी हसत होती। तिच्या छोट्या पावलांनी अजून धुळीवर नावही लिहायला शिकलं नव्हतं। आयुष्य म्हणजे काय हे कळायच्या आधीच एका राक्षसाने तिचं बालपणच नाही तर तिचा श्वास सुद्धा हिरावून घेतला। त्या गावात आज हवा जड झालीये, रस्ते शांत झालेत आणि एक प्रश्न सतत ऐकू येतो, अजून अशी किती फुलं तुडवली जाणार आहेत? वेदना तिच्या घरच्यांची नाही तर आपल्या सगळ्यांच्या मनाची आहे। आपण मेणबत्त्या पेटवू शकतो, पोस्ट टाकू शकतो, पण खरी गरज आहे भीती नाही तर न्याय निर्माण करण्याची। ती परत येणार नाहीये, पण तिच्यासाठी केलेला न्याय आपल्या प्रत्येक मुलीचं आयुष्य वाचवू शकतो। आज सरकारला माझी एक कळकळीची विनंती आहे, त्या नराधमाला बंद खोलीत फाशी देण्याऐवजी त्याला चौकात जिवंतपणे जाळा, जेणेकरून पुढे कोणाचीच हिंमत होणार नाही आमच्या आया बहिणींवर वाईट नजर टाकण्याची।